नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो थोडा वेगळा आहे मित्रांनो, म्हणजेच शेळी पालन विषय ह्या विषयी थोडा वेगळा टॉपिक आहे मित्रांनो। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि एखाद्या मित्राला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो नक्कीच। तर शेळी पालन म्हणजे वाटतो तेवढा सोपा व्यवसाय नाही मित्रांनो। याच्यामध्ये जेवढा नफा दिसतो तेवढा संघर्ष पण आहे मित्रांनो, तेवढा तोटा पण आहे। तर तो काय तोटा आहे, काय संघर्ष आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, शेळी पालन सुरू करण्या अगोदर सगळी जी व्यवस्था असते अगोदरच तुम्हाला करायची असती। तर माझ्याकडून काही चुका झालेल्या आहेत, तर चुका तर ते म्हणता येणार नाही। आता परिस्थिती बघून ती चुका आहे तुम्हाला सांगणार आहे मी, तर व्हिडिओ नक्कीच बघा। तर मित्रांनो, शेळी पालन सुरू करण्या अगोदर तुमचं एक मजबूत खूप चांगल्या पद्धतीचा शेड अगोदर तयार करा मित्रांनो। अगोदर शेड तयार करा, नंतर चाऱ्याची व्यवस्था करा मित्रांनो। फिरस्ती असेल तर फिरस्तीमध्ये पण एखादा पडीत रान बघा, बांधा वगैरे व्यवस्थित असेल तर फिरस्ती करा। आणि तुम्हाला जर बंदिस्त करायचं असेल तर चारा लागवड अगोदर करा मित्रांनो। शेळी खरेदी करायच्या आधी तुम्हाला चारा लागवड करावं लागेल मित्रांनो। तर माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या आहे बघा। तर मी हा शेड आता ह्या चालू उन्हाळ्यामध्ये बांधलेला आहे मित्रांनो, आणि उन्हाळा ध्यानामध्ये ठेवून शेड बांधलेला आहे, म्हणजेच पाणी वगैरे येणार नाही। तर ताडपत्री आपण पावसाळ्यामध्ये आणू आणि पावसाळ्यामध्ये ताडपत्री आणून व्यवस्थितपणे शेड चालू करू मित्रांनो। तर निसर्ग आहे मित्रांनो, कधी पण पाणी येऊ शकतो। तर काल रात्री मित्रांनो अक्षरशः पाणी चालू झालं होतं मित्रांनो, पण पाणी काय एवढा झालं नाही। थोडा पद्धतीचा पाऊस चालू होता मित्रांनो, आणि आभाळ खूप जास्त पद्धतीचा झाला होता। तर अशा पद्धतीने मित्रांनो मी काल रात्री 10 वाजता हा जुगाड केलेला आहे बघा शेळ्यांसाठी। तर आता माझ्याकडे ताडपत्री तर नाही, पण जी घरची ताडपत्री होती छोटी छोटी, तर मी ती मित्रांनो असे मध्ये बांबू वगैरे बांधून शेळ्यांना, जर पाणी खूप जास्त पद्धतीचं झालाच तर शेळ्या बघा इथं मध्ये ठेवू असा विचार करून मित्रांनो हा झोपडी पद्धतीचा मी बांबू बांधून असा तयार केला होता छोटासा जुगाड चालू पाणीमध्ये मित्रांनो। तर पाणी काय एवढा झालं नाही, पण जर झाला असता तर याच्यामध्ये काही शेळ्या भिजल्या असत्या मित्रांनो माझ्या, आणि काही शेळ्या राहिल्या असत्या, आणि पाणी इथून वाहून खाली इथपर्यंत शेळ्या खालीच आला असतं मित्रांनो। आणि ती जर परिस्थिती झाली असती तर काही शेळ्या माझ्या बिमार पडल्या असत्या, मग सर्दी खोकला ताप वगैरे, आणि अशामध्ये जास्त सिरियस पण शेळी झाली असती, आणि एखादी शेळी दगावली पण असती मित्रांनो। तर अगोदर शेडची पूर्ण व्यवस्था करा मित्रांनो तुम्ही। आता बघा तुम्हाला दिसत आहे वरती माझ्या कोणतीही ताडपत्री नाही, फक्त मी ग्रीन शेड नेट बांधलेलं आहे मित्रांनो सावलीसाठी। पण पाण्याचं वातावरण झालेलं आहे, 30 ते 7 तारीखपर्यंत पाणी दाखवत आहे मित्रांनो। आणि खूप साऱ्या लोकांची मला कमेंट पण येते की तुमचा पत्ता सांगा, तुम्ही कुठून आहे। तर मित्रांनो माझा पत्ता आहे लावणी गाव आहे माझा मित्रांनो, आणि तालुका मंठा आणि जिल्हा जालना। इथेच माझा फार्म आहे मित्रांनो, लावणी गावामध्ये शेतामध्ये फार्म मी तयार केलेला आहे। तर मित्रांनो सगळी व्यवस्था तुम्ही अगोदरच करा शेडची चाऱ्याची, नंतरच शेळी पालनामध्ये उतरवा मित्रांनो। अक्षरशः रात्री 10 वाजता मित्रांनो हा जुगाड आम्ही, आई, माझा एक मित्र होता आणि मी, 3 जणांनी हा जुगाड तयार केला आहे मित्रांनो। आणि एक गोष्ट माझ्यासोबत रात्री अशी घडली, तर माझी फॅमिली परिवार म्हणून मित्रांनो तुम्हाला मी बघतो, आणि परिवार म्हणून ही गोष्ट तुमच्यासोबत समोर मी शेअर करत आहे मित्रांनो, तुमच्यासोबत शेअर करत आहे। हे बघा माझा भुसा पण ठेवलेला होता बाहेर, असंच उघड्यावर भुसा होता मित्रांनो। तर ही एक छोटीशी ताडपत्री या भुशावरती टाकलेली आहे मित्रांनो, याच्या खाली भोतमध्ये भुसा आहे। तर ज्या वेळेस मित्रांनो भुसावरती ताडपत्री टाकत होतो आणि भुसाचा भोत आम्ही उचलत होतो मित्रांनो, तर त्या उचलता मित्रांनो आईला रात्री विंचू चावला मित्रांनो। तर खूप परेशानी झाली, रात्री 10:30 वाजता हॉस्पिटलमध्ये नेलं मित्रांनो। तर किती वाटतो तेवढा सोपा नाही मित्रांनो शेळी पालन। आणि जी गोष्ट आपल्याला फक्त पैसा दिसतो, बेनिफिट दिसतो मित्रांनो,
पण त्यामागचा संघर्ष आपल्याला दिसत नाही. तर 10:30 वाजता आईला दवाखान्यात नेलं मित्रांनो. विंचू चावला होता. तर विंचू चावल्यावर तर काही लोकांना माहीत पण आहे किती त्रास होतो. तर तसा त्रास पण या शेळीपालनामध्ये सहन करावा लागतो मित्रांनो. आणि तो त्रास सहन करायची तयारी जर तुमची असेल तरच या शेळीपालनामध्ये उतरा मित्रांनो. नाहीतर खूप साऱ्या गोष्टीची अडचणी येतात मित्रांनो. त्या अडचणीचा सामना करावा लागतो या शेळीपालनामध्ये. जसं आता सुद्धा चालत आहे मित्रांनो. आणि गलती मी सांगितलं तुम्हाला की काही चुका तुम्ही करू नका जी माझ्याकडून झाली. माझ्याकडून कोणती चुका झाली मित्रांनो की ताडपत्री वगैरे पत्र वगैरे मी लावलेलं नाही. आता ती चूक म्हणता येणार नाही. माझं थोडं बजेटचं प्रॉब्लेम आहे, थोडं पैशाचं प्रॉब्लेम आहे म्हणून मी आणली नाही. पण आता काहीही जुगाड करून मित्रांनो आणावं लागणार आहे, कारण की पाणी हा कधी पण येऊ शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असे कंटिन्यूनी व्हिडिओ शेळीपालन, कुक्कुटपालन, शेतीविषयी माहिती मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला बघायला दिसणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.